तुम्हाला जर का अंकगणित श्रेणी दिली आणि त्यामध्ये तुम्हाला पहिल्या 50 पदांची बेरीज, पहिल्या 40 पदांची बेरीज विचारली, असा प्रश्न आल्यास काय करायचं बघा. सिंपल मित्रांनो, आपल्याला या बॉक्समध्ये एक संख्या तयार करायची आणि या संख्येला तुम्हाला पहिल्या 50 पदांची बेरीज विचारली ना, 50 चे निमित्त किती 25, फक्त या संख्येला 25 न गुणायचंय, ते आपलं उत्तर असणार आहे. मग गुरुजी याच्यात नेमकी संख्या कुठली टाकायची आता बघा. मला सांगा, तुम्हाला पहिल्या 50 पदांची बेरीज विचारली ना, एक सोडून द्यायचा, किती राहिले 49. या 49 ने या मधल्या पदांमधल्या साधारण फरकाला गुणायचं. आता मला सांगा, 12 मधनं 7 काढले 5, 17 मधनं 12 काढले 5, म्हणजे साधारण फरक 5 आहे. मग 49 न 5 ला गुणायचं. मला सांगा, 50 ला 5 ला गुणलं 250, 49 न 5 ला गुणलं 5 कमी करून टाकायचे 245. आता या 245 मध्ये या पहिल्या पदाची दुप्पट मिळवायची. 7 ची दुप्पट 14, म्हणजे 245 आणि 14 किती झाले 259. आता मित्रांनो, 259 इथं लिहायचे आणि 25 न गुणाकार करायचा. मला सांगा, 9 किती झाले 225. 225 ला इथं 5 आले, हातचे आले इथं 22. 25 5 सव्वाशे, 250 आणि 22 किती झाले 147. 147 ला इथे 7, हातचे आले 14. 25 2 50, 50 आणि 14 64. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर येणार आहे 6475, जे की पर्याय क्रमांक किती दिले 2 दिले. हा संख्या कशी तयार केली परत एकदा सांगतो. काय करायचं, 50 मधनं 1 काढायचे, राहिले 49. 49 ला साधारण फरकाने गुणायचं आणि पहिल्या संख्येची दुप्पट त्यामध्ये मिळवायची. ओके, थँक्यू.